जर एका शहराच्या लोकसंख्येमध्ये 20,000 लोकसंख्या होती, त्यावरून 25,000, इथं पण थोडंसं मिस्टेक झालेली असं समजू शकतो आपण. पहिली लोकसंख्या 20,000 होती, नंतर झाली 25,000, तर त्याचे वाढीचे प्रमाण किती? आत्ताच सांगितलं होतं बेस प्राईस ही किती असती, बेस अमाऊंट किंवा बेस व्हॅल्यू ही किती असते, नेहमी 100 असते. आपली बेस व्हॅल्यू ही आहे 20,000, म्हणून 20,000 हे म्हणजे जर 100% असेल तर 25,000 म्हणजे किती? नेहमी सांगितल्याप्रमाणे याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 25,000 लिहिताना मित्रांनो ज्या अमाऊंटच्या पुढे संख्या आहे ती पहिल्यांदा मांडायची. 20,000च्या क्रॉसमध्ये जर बघितलं तर संख्या नाही, म्हणून ही अमाऊंट मांडायची. 25,000 इंटू 100 डिवायडेड बाय 20,000, 1 2 3 1 2 3 1 1 कट झाला. यांनी जर याला भाग दिला तर साधारणतः 125 ही अमाऊंट दिसती. साधारणतः 125 म्हणजे बेस प्राईस होती 100, त्याच्यामध्ये 125 इतकी वाढ झाली. याचा डिफरन्स जर काढला तर 25% हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे.